नमस्कार मंडळी, आज आपण मागी गणेशोत्सव निमित्त चॉकलेट उकडीचे मोदक तयार करणार आहोत. यूट्यूबवरती मित्रांनो ही फर्स्ट टाइम रेसिपी अपलोड होते. कोणत्याही चॅनलवरती ही रेसिपी अपलोड नाहीये. तांदळाचं आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम तयार होतं, तुमच्या तोंडातून फक्त आउटस्टँडिंग निघेल इतकं OMG लेवलचा हा मोदक तयार होणार आहे. चॉकलेट उकडीचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या डार्क कंपाऊंड चॉकलेट 200 ग्राम इतके घ्यायचे. चॉकलेट छान प्रकारे मोठ्या तुकड्यामध्ये या पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे. आता आपण सर्वप्रथम सारण तयार करून घेऊया. त्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तूप ॲड करायचं आहे. किसलेला ओला खोबरा 1 कप ॲड करून पाव कप इतकं गुळ ॲड करायचं आहे. अर्धा कप इतकं चॉप केलेलं चॉकलेट आणि यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स चॉप केलेले ॲड करून द्यायचे. छान प्रकारे लो फ्लेमवरती आता आपल्याला मिक्स आउट करायचं आहे. सारण बनवता वेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायचे, कारण की आपण यामध्ये चॉकलेट ॲड केलं आहे, अदरवाईज ते जळून जाईल. हे बघा मंडळी, 4 मिनिटांनंतर पावसाचं सारण एकजीव होत आहे, म्हणजे सारण परफेक्टली आता तयार झालेलं आहे. याला प्लेटमध्ये लगेच ट्रान्सफर करायचं आहे. मंडळी, सारणच्या कलरवरती तुम्ही जाऊ नका, याची टेस्ट इतकी जबरदस्त आहे ना, तुम्ही सहज असं संपूर्ण सारण खाऊन जाल. आता उकड तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये आपलं 1.5 कप इतकं पाणी, तूप ॲड करायचे, चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि सर्वप्रथम उकळून घ्यायचं आहे. पाण्याला छान प्रकारे उकळी आली की यामध्ये 1 कप इतकं चाळलेलं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आता गॅस बारीक करून छानपैकी लो फ्लेमवरती हे पीठ आपल्या पाण्यामध्ये छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी उकड रेडी होत आहे. उकडला मित्र 2 ते 3 मिनिटं छानपैकी लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठाची उकड व्यवस्थितपणे कुक झाली की लगेच त्याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ट्रान्सफर करायचं आहे. आणि आता थंड पाण्याने आपल्याला छानपैकी उकड सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे. हे बघा मंडळी, 2 मिनिटात पाहू शकता उकड व्यवस्थितपणे मी इथे मळून घेतलेली आहे. या पद्धतीने आपल्याला सॉफ्ट अशी उकड मळायची आहे. आता एका वाटीमध्ये तेल घेऊन छानपैकी मोदकाचा साचा घ्यायचा आणि साच्याला ग्रीस आउट करायचा आहे. आणि तयार केलेली उकड आपल्याला साच्यामध्ये या पद्धतीने फिल करायची आणि सेंटरला या पद्धतीने आपल्याला कॅव्हिटी करायची आहे. आता या कॅव्हिटीमध्ये आपण तयार केलेलं चॉकलेटचं सारण आपल्या या पद्धतीने फिल करून छानपैकी वरतून हे सील करून घ्यायचं आहे. एकदम सुंदर आणि अप्रतिम हे मोदक तयार होतं. अगदी झटपट तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. हे बघ, किती डिलिशियस सुंदर असा एक मोदक रेडी झालेला आहे. आता हा तयार मोदक आपल्याला छानपैकी ग्रीस केलेल्या चाळणीवरती वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. सो मंडळी, सेम वे मध्ये तुम्हाला सेकंड मोदक देखील तयार करून दाखवत आहे. सर्वप्रथम छानपैकी साच्याला ग्रीस आउट करून त्यामध्ये उकड फिल करायचे. सेंटरला जागा करून सारण भरून छानपैकी मोदक सील आउट करून घ्यायचा आहे. सेकंड मोदक देखील एकदम सुंदर प्रकार रेडी झालेला आहे. याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. एकदम सुंदर हे मोदक तयार होतात, चवीला पण आणि दिसायला पण. नक्की हे मोदक ट्राय करून बघा. मोदक तयार करून झाले की छानपैकी वाफवण्यासाठी त्याला ठेवून द्यायचं आहे. आता गार्निशिंगसाठी केसरचा एक धागा मी प्रत्येक मोदकावरती लावून दिलेला आहे. गार्निशिंग करणं इज टोटली ऑप्शनल. आता मोदक आपल्या प्लेटने कव्हर करून देऊन 15 मिनिटाकरिता हाय फ्लेमवरती या पद्धतीने उकडून घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर आपले OMG एकदम युनिक स्टाईलचे चॉकलेट मोदक रेडी झालेले आहेत. नक्की म्हणजे ही रेसिपी बाप्पांकरिता ट्राय करून बघा. बाप्पा तर यावर्षी तुमच्यावरती खुशच होणार आहेत. त्यांची ब्लेसिंग तुमच्यावरती हमेशा राहील. सो म्हणजे व्हिडिओ आवडचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तसे मोदकाची आतमधली स्टफिंग बघा, एकदम चॉकलेटी आणि तोंडात टाकताच माउथ मेल्टिंग, इतका डिलिशियस. बाप्पांना देखील नैवेद्य दाखवलेले छानपैकी सर्व्हिसिंगसाठी तुपाची धार सोडलेली आहे. मोदकाच्या आतमधली स्टफिंग बघा, चॉकलेटने ओव्हरलोडेड मोदक तयार झालेले आहेत. मस्ट ट्राय दिस रेसिपी. वैसे ही दोस्तों, पापी पेट थोडी ना रुकने वाला. इतना टेस्टी रेसिपी बनाया ये माने ऐसा हो ही नहीं सकता. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.